वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण राज्य सरकार नवं वाहन खरेदी धोरण आणणार आहे। वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा विचार सध्या सुरू आहे। राज्य परिवहन विभाग जपानच्या धर्तीवर नवं धोरण राबवणार आहे। परिवहन विभागाचा 100 दिवसांचा आराखडाही तयार आहे। जपानप्रमाणे पार्किंग धोरणही राबवलं जाईल। वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभाग विचार करते। जपानच्या धर्तीवर राज्यात एक नवीन धोरण राबवलं जाणार आहे। वाढती वाहतूक कोंडी, रस्ते अपघात, वाहन उभं करण्यासाठी जागेचा अभाव, इंधनाचा अमर्याद वापर यावर निर्बंध आणण्यासाठी वाहन खरेदीवरच नियंत्रण आणण्याचा विचार सुरू आहे। यासाठी 100 दिवसाचा आराखडा देखील तयार करण्यात आलाय आणि या आराखड्यात नवीन धोरणाचा समावेश केला आहे। या संदर्भात मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। ह्या संदर्भात लोकांना काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यावर काही लोक आहेत, काही इथले नागरिक आहेत, स्थानिक नागरिक, त्यांच्यावर जाणून घ्या। काका, जपानच्या धर्तीवर असं धोरण येते, पार्किंग समस्या आहेच मुंबईकरांना, हे धोरण आलं पाहिजे, काय वाटतं? माझ्या मते मुंबईमध्ये तरी हे शक्य नाही आहे। गव्हर्नमेंटने किती पार्किंग स्पेस अवेलेबल केल्या तरी लोकांना त्या परवडलं पाहिजे। ते घरापासून कितीतरी किलोमीटरवर असतात, ते पार्किंग तिकडे करून कुठे जाणं हे शक्यच नसतं आणि मुंबईमध्ये हे तो शक्य होणार नाही। नाहीतर ते जे लोक आहेत चाळीमध्ये राहणारे, वाडीमध्ये राहणारे, ते कधी जन्मात कधी गाडी घेऊ शकत नाहीत। सार्वजनिक जी व्यवस्था आहे ट्रान्सपोर्टची, त्याचा जास्तीत जास्त वापर केला तर ही समस्या सॉल्व्ह होऊ शकते। मराठी लोकांचंच मुंबई आहे। आता लोक कुठे तरक्की करायला लागले तर त्यांना तुम्ही पार्किंग उपलब्ध करून दिलं पाहिजे ना। जसं पूर्वी दिल्लीच्या धर्तीवर एक दिवस सम विषम ह्या प्रकारे जर गाड्या चालवल्या तर नक्कीच निर्बंध येतील। योजना चांगली आहे, उपक्रम चांगला हे करतायत, पण सामान्य माणूस तर वाटणारच ना कोणाला पण की आपण गाडी घ्यावी आणि कुठे पण पार्क कुठे करावी, हा मोठा प्रॉब्लेमच आहे सर्वांना। पार्किंगची समस्याच आहे, मोठी समस्या आहे। किंमत मोजावी लागणार, कारण बिल्डर लोक सांगणार की एवढे द्या ते द्या, तर मुंबईला एवढं नाही, शक्य नाही आहे किंवा कसं काय ते वगैरे। परंतु हे धोरण लागावं की नाही लागावं ह्याच्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सोमेशसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई।